श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत या चॅनलवर आपले स्वागत आहे। ही 6 लक्षणे सांगतात की कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न आहे, ती तुमच्या घरात निवास करते। ज्या दिवशी तुमच्या कुलदेवीचा वार असतो त्या दिवशी तुम्हाला आवश्यक कुलदेवीची पूजा करायची आहे। पूजा करून नैवेद्य देखील दाखवायचा आहे। जसे आपण आपल्या घरातल्यांची काळजी घेत असतो त्याच प्रकारे आपल्याला आपल्या कुलदेवीची देखील काळजी घ्यायची आहे। वर्षातून एकदा तरी आपण आपल्या कुलदेवीला जाऊन यायचं आहे। घरातील सर्व व्यक्तींनी एकत्र जायचं आहे, कारण कुलदेवीचा आशीर्वाद त्यांच्यामुळे त्यांच्या घरावर कायम राहतो। ज्या घरामध्ये कुलदेवी प्रसन्न असते त्या घरामध्ये कोणतीही अडचण येत नाही व त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही। सर्व कामेही मंगलमय होऊन जातात। कोणत्याही शुभ प्रसंगी अडचणी निर्माण होत नाही। प्रत्येक कामामध्ये त्यांना सफलता देखील मिळत असते। तुमच्या लहान लहान कामामध्ये अडचण येत असतील किंवा लहान काम देखील तुम्हाला मोठे वाटत असेल, ते काम तुमच्याकडून पूर्ण होत नसेल तर तुम्ही समजून जायचं आहे की तुमची कुलदेवी तुमच्यावर नाराज आहे। तुमच्याकडून तुमच्या कुलदेवीचं काहीतरी चुकत आहे। कुलदेवीची कार्य हे नियमितपणे पूर्ण करायची आहे। जसे की नवरात्रामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करावी लागते। चैत्र नवरात्रीमध्ये देखील कुलदेवीची सेवा करावी लागते। शुक्रवार आणि मंगळवार आहे कुलदेवीचे वार आहेत। या दिवशी का होईना आपल्याकडून कुलदेवीची सेवा ही झालीच पाहिजे। असे केल्याने आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होणार आहे व आपल्या कुलदेवी तिचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहणार आहे। कुलदेवी कायम आपल्यावर प्रसन्न असते, कारण आपण घरामध्ये प्रत्येकाचा आदर करत असतो। मिळून मिसळून देखील आपण राहत असतो। प्रत्येक गोष्टीमध्ये एकमेकांचा विचार करत असतो। ज्या घरामध्ये ग्रहकल व म्हणजेच की कधीही एकमेकांसोबत भांडण होत नाही, कलम होत नाही, ज्या घरातल्या स्त्रिया पुरुषांचा सन्मान करतात, पुरुष देखील स्त्रियांना मान देतात, त्यांना अजिबात कधीही तुच्छ लेखत नाही, ज्या घरातील मुलं झाली असतात आणि त्या घरातील जे कर्ते पुरुष असतात किंवा कर्ती व्यक्ती असते ती प्रत्येक निर्णय योग्य घेत असते। घरामध्ये कोणत्याही गोष्टीमध्ये बाधा येत नाही आणि हेच लक्षण आहे की कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न आहे। घरामध्ये आल्यानंतर ना आपल्याला अगदी प्रसन्न वाटत असेल तर तेव्हा आपण समजून जायचं आहे की आपल्या घरामध्ये कुलदेवी त्यांचा वास तर आहे, त्याचबरोबर आपल्यावर कुलदेवीचा आशीर्वाद देखील आहे। घर एकदम सुगंधित केल्यासारखं जर आपल्याला वाटत असेल तर आपल्यावर आपली कुलदेवी प्रसन्न आहे। घरामध्ये नेहमी शांततेचं वातावरण असेल तर घरामध्ये कुलदेवी वास्तव्य करत असते। घरातील व्यक्ती एकमेकांशी जर प्रेमाने वागत असेल तर त्या घरामध्ये देखील कुलदेवी असते। तर मित्रांनो, कुलदेवी प्रसन्न होण्याची ही कारणे आहेत, ही लक्षणं आहेत। जर तुमच्या सोबत देखील अशी लक्षणे दिसून येत आहेत तर तुमच्यावर देखील कुलदेवी प्रसन्न आहे।